बातमी नागपुरातून. नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजप शिवसेनेचा अखेर ठरलाय. नागपुरामध्ये शिवसेनेला 8 जागा देण्याचं निश्चित झालंय. रात्री गडकरींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्यानं राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे. राष्ट्रवादीनं 40 उमेदवारांना एबी फॉर्मचं सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे. नागपुरात शिवसेनेनं 8 जागा त्यांना दिलेल्या आहेत. काल रात्री नितीन गडकरींच्या निवासस्थानी बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्यानं राष्ट्रवादी आता स्वबळावर लढणार असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात. माझा सहकारी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत आहे. तेजस, नागपुरामध्ये महायुती एकत्र लढत नाहीये, म्हणजे शिवसेना आणि भाजपची युती झालेली आहे, ते दोघं एकत्र लढतात. मात्र भाजपकडून कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर राष्ट्रवादीला स्वबळाचा नारा द्यावा लागतोय. काय माहिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर सुरुवातीपासून जे आहे ते भाजपची भूमिका होती की 150 जागेवर जे आहे ते भाजप लढणार आहे आणि सुरुवातीपासून हा नारा भाजपने लावला होता. अशातच जर बघितलं असेल तर शिवसेनेने जे आहे ते 50 जागेची मागणी जी आहे ते रेटून धरली होती. यासोबत जर बघितलं असेल तर उदय सामंत असेल यांची वारंवार बोलणी जी आहे ते चंद्रशेखर बावनकुळे सोबत होती. यासोबत भाजपच्या संघटन मंत्री उपेंद्र कोटकरांसोबत होती. मात्र काल रात्री जे आहे ते नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर या संपूर्ण बाकीचा जो तिढा आहे तो सुटला आणि अखेर जे आहे ते 8 जागेवर जे आहे ते शिवसेना यांना द्यावे लागणार आहे. आपण जर बघितलं असेल तर भाजपकडून युतीबाबत कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा एकला चलोलेचा नारा दिला आहे. स्वबळावर ही संपूर्ण निवडणूक ते नागपूर महानगरपालिकेची लढणार आहे. 40 एबी फॉर्म जे आहे ते सध्या त्यांनी काल 2 दिवसात दिलेले आहे. जे आयाराम गायराम काँग्रेसमधनं किंवा भाजपमधनं ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही अशांना जे आहे ते आतापर्यंत 40 उमेदवारांना एबी फॉर्म जे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाने दिलेले आहेत. तर 100 जागाच्या लक्ष्य ज्यांच्या नागपूर महानगरपालिकेवर असणार आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत राष्ट्रवादी काँग्रेसची आणि भाजपची शिवसेनेची सध्याच्या घडीला नागपूर महानगरपालिकेत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेने 8 जागेवर जे आहे त्यांना समाधान मानावं लागणार आहे. तर राष्ट्रवादी जे आहे ते 100 जागा जे आहे लढण्याचे त्यांनी जे ते मनसुबे तयार केले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 40 जे आहे एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात जे आहे ते महानगरपालिकेवर मैत्रीपूर्ण लढत जे आहे ते पाहायला मिळणार आहे. नक्कीच तेजस, धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल.